आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे मॅडम. अंजली दमानिया जो CDR दाखवत आहे आणि त्यामध्ये शिवसेनेच्या दोन नेत्यांचं नाव, त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरा त्यांना कॉल केल्याचाही उल्लेख त्यांनी वारंवार केलेला आहे. आता अंजली दमानिया कोणी रॉच्या एजंट आहे की पोलीस खात्यातले कोणी अधिकारी आहे हे खरं तर मला माहिती नाही, ते नेमक्या कशा ऑपरेट करतात. परंतु हा जो CDR रिपोर्ट त्या म्हणतात आहे याची ऑथेंटिसिटी काय आणि याच्यावर पोलिसांचा शिक्कामोर्तब आहे का, याच्यावर पोलीस डिपार्टमेंटनी पण गृह खात्याने पण उत्तर देण्याची गरज आहे. त्यांनी ते म्हटलेलं आहे की तो मुख्यमंत्री कार्यालयाकडून CDR जो आहे तो मला मिळालेला नाही असं स्पष्ट केलं आहे. मग यांना असं अनऑफिशियली दिला असेल कोणी, मग याची ऑथेंटिसिटी काय हा प्रश्न आहे. म्हणजे इकडे महिलांचा अन्याय अत्याचार ज्या खरातनी केला आहे तो विषय बाजूला ठेवून कुठेतरी या विषयाला महिलांवरचं अन्याय अत्याचाराचं महत्त्व कमी करून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी हा विषय वळवण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे का, कोणीतरी खरातला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न निर्माण होतो. आणि पोलीस खात्याने याच्यावर उत्तर दिलं पाहिजे की हा कुठला CDR रिपोर्ट आहे. त्यामुळे हे त्यांनी पोलिसांनी उत्तर देणं याच्यावर संयुक्तिक आहे. आपण त्यांनाही विचारा, पोलिसांना विचारा आपण की हा CDR रिपोर्ट कुठला आहे, अशा काही एजन्सीज आहेत का छुप्या, याची चौकशी व्हावी असं मागणी. चौकशी व्हायला पाहिजे ना. अशा काही एजन्सीज आहे का की ज्या पोलिसांकडनं किंवा काही AI च्या माध्यमातून कुठले CDR रिपोर्ट तर तयार होत नाही आहे, कारण AI च्या माध्यमातून आजकाल काही होऊ शकतं. म्हणजे CDR रिपोर्ट कुठून मिळाला याची चौकशी करावी असं म्हणता तुम्ही. चौकशी झाली पाहिजे. यांना मिळाला का, कुठून मिळाला, पोलिसांकडून मिळाला नाही, मग कुठल्या सोम्यागोम्याकडनं मिळाला आहे, मग तो खरा आहे का, त्याची सत्यता काय आहे, बरेच प्रश्न निर्माण होतात ना. एक बाब तर गंभीर आहे जी वारंवार उल्लेख केली जाते, अशोक खरात सारख्या गुन्हेगारासोबत कॉल जे आहे ते वेगवेगळ्या सर्वपक्षीय नेत्यांचे आहे, अत्यंत गंभीर प्रकरण. नाही बघा, कॉल अनेकांचे असू शकतात, पण त्याच्या गुन्ह्यामध्ये कोण सामील आहे, महिलांना जे अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले त्या गुन्ह्यांमध्ये आणि इतर गुन्ह्यांमध्ये कोण कोण सामील आहे ते पण पाहणे, किंवा कोणीतरी विषय डायव्हर्ट करून खरातला वाचवण्याचा तर प्रयत्न करत नाही हेही बघायला पाहिजे. हे तुमचं बोट अंजली दमानिया यांच्याकडे तर नाही ना. नाही, अंजली दमानियांनी पण उत्तर दिलं पाहिजे ना. त्या म्हणतात मला पोलिसांकडनं मिळाला नाही, मग कुठून मिळाला, मग त्या कोणी एजंट आहेत का रॉच्या, किंवा पोलीस खात्यात त्यांनी काही अनऑफिशियली त्यांना काही पद दिलं आहे का. थेट सर्वोच्च नेत्यांचं नाव घेतलं त्यांनी. बघा, त्यांनी नाव कोणाचंही घेऊ द्या, आमचा विषय काय आहे की हा रिपोर्ट ऑथेंटिक आहे का हे पोलिसांनी त्यांना विचारावं, म्हणजे चौकशी करावी. अर्थातच व्हायला पाहिजे. एक वेगळा प्रश्न आहे, T राजसिंग यांनी चॅलेंज केलेलं आहे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना की मदरसे पाडायचं असं ते म्हटले, तर त्याच्यावर बुलडोजर चालवून दाखवा असं चॅलेंज त्यांनी केलं. कोण म्हणतंय? T राजसिंग. बघा, आता याच्यावर जे नितेश राणे बोलले त्यांनी त्याचं उत्तर अपेक्षित आहे. मी काय त्यांचं ते वक्तव्य ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे नितेश राणे आणि त्यांच्या पक्षाने त्यांना काय भूमिका घ्यायला सांगितली असेल त्याप्रमाणे ते बोलले असतील, पण त्यांच्या वक्तव्यावर मी बोलणं योग्य नाही आहे. मदरस्याबाबत जे वारंवार तुमच्या सरकारमधले मंत्री आहे की मदरस्यांमध्ये देशविरोधी घटकांना प्रशिक्षण दिलं जातं. पूर्वी अशा अनेक गोष्टी सापडलेल्या होत्या. निश्चित आहे, जर का अशा गोष्टी कुठल्याही स्थळी चालित असतील तर त्याच्यावर ॲक्शन घ्यायलाच पाहिजे. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.